असं धरू का? धरा फक्त. ओके. नमस्ते केळी बागायतदारांनो, आपण आज वडगाव निंबाळकर या ठिकाणं फार्ममध्ये आहे. तर या ठिकाणं जी केळीची बाग आहे, तर यामध्ये जो पोंग्याची अवस्था आहे बा, असा पोंगा घट्ट राहतो. तर तो सुट्टा असावा की जेणेकरून ज्या पद्धतीने जे वाढ होते असे पिवळसर दिसत आहेत, नंतर पानांची जी अशी अवस्था होते तर ही होऊ नये. तसंच यासाठी जे खतांचं व्यवस्थापन असते त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. आणि आत्ताचं जे टेम्परेचर आहे हे एप्रिल मे, आज मेमध्ये सुद्धा 41, 42, 43च्या आसपासचं टेम्परेचर आहे. तर या ठिकाणी जो झाडांमध्ये असा निस्तेजपणा जाणवतो, सतेजपणा नाही आहे. त्यानंतर पाणी व्यवस्थापन, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे पाणी व्यवस्थापन आहे ते व्यवस्थित असावं. असं म्हणजे आता ज्या रोजमुळे पाण्याची जी ही आहे, ओलाव्याची जी कमतरता आहे ती नसावी. सगळ्यात महत्त्वाचं पाणी एकसारखं मिळणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे पोंगे आहेत हे पोंगे भरताना ही जी अवस्था आहे त्या अशा पद्धतीने सुट्टे होत नाहीत असे, तर ते होणं गरजेचं आहे. त्यानंतर पानं आणि त्या बागेमध्ये ते वाढ आहे बा, पिवळसरपणा जास्त दिसतो झाडांमध्ये, पानांमध्ये. दुसरी गोष्ट, वाढ एकसारखी नाही आहे. त्याचा परिणाम काय होतो, पुढं जी बागेमध्ये वेण होते झाडांची, तर ती वेण एकसारखी किंवा एक टप्प्यामध्ये न होता 2-3 टप्प्यामध्ये जाते. त्यामुळं आपल्याला जो बाजारभाव आहे तो व्यवस्थित मिळत नाही. त्यासाठी निश्चितच ज्यांच्या एप्रिलमधल्या अशा काही समस्या असतील ते शेतकरी बागायतदार संपर्क साधू शकतात. तसेच आता नवीन ज्या लागवडी आहेत सध्या सुरू आहेत असेही लोक मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि सप्टेंबर-ऑक्टोबरसाठी सुद्धा आपण जैनची रोपं उपलब्ध करून देत आहोत. तर त्यासाठी नंबर आहे 7397 86 9797. आणि याचबरोबर कीसाठी आपण जे मार्गदर्शन करतो आहे ते लागवडीपासून काढणीपर्यंत आणि एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन कसं घ्यावं आणि कमीत कमी खर्च आपला कसा येईल एकरी खतं, औषधं आणि इतर व्यवस्थापनासाठी, त्याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन करतो आहे. तर यासाठी निश्चित संपर्क करू शकता. आणि तसंच आपला जो यूट्यूब चॅनल आहे तोही सबस्क्राईब करा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारी जी माहिती आहे आणि जुने व्हिडिओ आहेत, म्हणजे त्यामध्ये ऊसाचा आहे, केळीचा आहे, कागदी लिंबू आहे आणि इतरही पिकं आहेत, तर त्या संदर्भात बी मार्गदर्शन आहे. आणि या इतर पिकाबरोबर म्हणजे स्पेसिफिक एक पीक का 2 पिकामध्ये काम न करता वन टॉप सोल्युशन, की ज्या ठिकाणं 10-15 एकर शेती असते अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळताना त्यांच्याकडं जे डिवायडेशन असतं क्रॉपचं त्या संदर्भात मिळावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य असं मार्गदर्शन मिळणं हे आजच्या शेती करताना ही प्रमुख समस्या आहे. या समस्येवरती काम करताना जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर आपण मिनिमम जर जमिनीच्या प्रकारानुसार कमीत कमी 32 टन ते जास्तीत जास्त 39-40 टनापर्यंत आपण केळीचं उत्पादन घेऊ शकतो. ऊसामध्ये पण 90 ते 100 टनापर्यंत घेऊ शकतो, हे पण तुम्हाला सांगतो आहे. आणि त्याचबरोबर डाळिंब पिकामध्ये आपण जे व्हिडिओ आहेत आपल्या यूट्यूब चॅनलचे, तर ते पण तुम्ही पहा. त्यामध्ये निमॅटोड हा तुम्ही 15-20 हजारापर्यंत 18 हजारापर्यंत खर्च करता एकरी. निमॅटोड कंट्रोल करणं, बाकी इतर मर वगैरे होणं झाडांची, या संदर्भात आपण तो साधारणपणे जो खर्च येतो आहे तो 6,500-6 हजारापर्यंत येतो. त्यामध्ये क्वालिटी चांगली राहते, 42-43 टेम्परेचरला फुलांची गळ होत नाही, हे इतरही तुम्हाला सांगितलं आहे. आणि इतर काही शंका असतील तर निश्चितच तुम्ही काय करू शकता, या ठिकाणं संपर्क साधू शकता. आणि सविस्तर असं योग्य केळी असेल तुमचं, नंतर डाळिंब पीक असेल, ऊस पीक असेल, तर यासाठी मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद. आलं का पण सगळं महत्त्वाचं.